आपला चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय ताज्या गवारीची हिरवीगार रस्सा असलेली भाजी। तर त्याच्यासाठी वाटण बनवण्यासाठी मूठभर शेंगदाणे, भरपूर लसूण आणि 4-5 तिखट हिरव्या मिरच्या आपण घेतल्यात। कोथिंबीर देखील घालायची आहे वाटणामध्ये, शक्यतो दांड्याच्या साईडची कोथिंबीर घालायची। पहिल्यांदा शेंगदाणे घातलेत म्हणून सुकस फिरून घ्यायचं, त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि ओलं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। गवार छान अशी निसून घ्यायची, धुवून घ्यायची। चला आता वाटण तयार आहे। गवार देखील निसून झाली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घातलं। तेल चांगलं कडकडीत तापलं की 1 छोटा चमचा मोहरी घालायची। तेल तापल्यामुळे मोहरी लगेच तडतडते। गॅस थोडासा कमी करायचा, बंद केला तरी चालेल आणि जिरं घालायचं। जिरं लगेच फुलतं। कढीपत्ता सुका होता तो चोळून घातला आणि जे वाटण आपण वाटून घेतलं ते घालून घेतलं। या वाटणावरती आपण पावडर मसाल्यांमधून फक्त 1 छोटा चमचा हळद घालणार आहोत आणि आपण जिरं घातलं होतं तरी देखील भाजलेल्या जिऱ्याची पूड 1 छोटा अर्धा चमचा मी इथे घातलेली आहे। आता हे वाटण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर या भाजीला छान अशी टेस्ट येण्यासाठी आपण हातावर थोडासा ओवा घेऊयात। हातावर छान असा चोळायचा आणि मस्त या वाटणामध्ये घालून घ्यायचा आहे। ओव्याने छान लागते ही भाजी। ज्यावेळेस आपण अशी हिरवी वाटण असलेली रस्सा भाजी किंवा सुकी भाजी करतो त्याच्यामध्ये ओवा घालायचा, खूप छान लागते। आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं 1 घोटभर आणि ते वाटणामध्ये घालून घ्यायचं। वाटण जे सुकं आहे ते थोडंसं ओलं करायचं आणि आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। म्हणजे या वाटणाला छान असं तेल सुटलं की मस्त भाजी आपली चविष्ट लागेल। तर 2 वेळा मी त्याच्यामध्ये 1-1 चमचा पाणी घालून मस्त हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे झाकण ठेवून। तर अजून एकदा मी त्याला झाकण ठेवते आणि 2 ते 2.5 मिनिटात मंद आचेवरती छान असं वाटण परतलं गेलं आहे। आता आपण जी गवार चांगले निसून धुवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची। आपण गवार आज भाजीला उकडून घेतलेली नाही, ही गवार कच्चीच आहे। आपण डायरेक्ट फोडणीला ती शिजवणार आहोत भाजी बरोबर रश्श्यासोबत। तर आता इथे मी 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे। मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून विसळून घेतलं आहे 1 ग्लासभर पाणी। तर याच्यातलं अर्धं पाणी गवार शिजण्यासाठी लागेल आणि मग ओलसर आपली लपथबीत अशी गवारीची भाजी तयार होईल। तर गवारीला आता मी इथे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता मोठा गॅस करून मोठ्या गॅसवरती 1 उकळी काढूयात। मोठ्या गॅसवरती 1 उकळी आली की गॅस आपण बारीक करूयात। एकदा भाजीला मिक्स करून घेऊया चांगलं आणि गॅस बारीक करायचा किंवा मध्यम करायचा आणि अर्धवट झाकण ठेवून छान अशी भाजी गवार शिजेपर्यंत शिजून घ्यायची। गवार आपली उकडून घेतलेली नाही त्याच्यामुळे वेळ लागेल गवार शिजेपर्यंत। तोपर्यंत मंद ते मध्यम अशा गॅसवरच शिजवून घ्यायची आहे। गवार शिजली की रश्श्याचा देखील कलर बदलतो। मध्ये एकदा चेक करायची गवार शिजली की नाही। जी थोडी मोठी जाड गवार असते ती चेक करायची, कारण कोवळी गवार असते ती पटकन शिजते, मोठ्या गवारीला थोडासा वेळ लागतो। तर पुन्हा अर्धवट झाकण ठेवून एकदम बारीक गॅस करून मस्त अशी ही भाजी शिजून द्यायची। गवार शिजली म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे। तर कोथिंबीर घालूयात। हाताने तोडून घातली तरी चालेल, कापून घातली तरी चालेल। तोडून घातलेल्या कोथिंबीरीची एक छान अशी टेस्ट येते। मस्त अशी आपली आजची गवारीची हिरवीगार गवारीची रस्सा भाजी तयार झालेली आहे। ताज्या गवारीचा हिरवागार रस्सा। ही रस्सा भाजी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत, चपाती, फुलकेसोबत पण अप्रतिम लागते ते भातासोबत, गरमागरम भातासोबत, भाकरी चपातीसोबत देखील खाऊ शकता, डब्याला देऊ शकता। थँक्यू।